हे सगळी यादी जर बघितली तर फारसं कोणी राजकारणाचं साहित्यावर जास्त संमेलन लक्षात राहिलं ते महाजी शिंदे यांना जो पुरस्कार दिला त्यावरून जो वाद झाला आणि आता महामंडळच विकलं गेलेलं आहे आणि महाजी शिंदे यांना पुरस्कार सॉरी एकनाथ शिंदेंना जो महाजी शिंदे नावाने जो पुरस्कार दिला त्यावरून वाद झाला. ते याच्यात नव्हता, तो वेगळा कार्यक्रम होता, त्याचा साहित्य संमेलनाचा संबंध नव्हता. पण त्यानंतर की पवार साहेबांनी अशा प्रकारे सत्कार करायला नको हवा होता एकनाथ शिंदे. मी कोणाचा सत्कार करायचा नाही, त्याला यांची परवानगी घ्यावी लागत असली तर हरकत नाही, ही लक्षात ठेवी. संजय राऊतांनी महामंडळाला जे पत्र लिहिलेलं आहे आणि जी मागणी केलेली आहे याबद्दल महामंडळ या संदर्भात काही ठोस निर्णय घेणार आहे का, काही पत्राला उत्तर देणार आहे का? कारण मी महामंडळाच्या वतीनं काही बोलू शकत नाही. मी पदाधिकारी नाही, मी सदस्य नाही. अनेक असे अधिवेशनं झाली, त्याच्या अनेक अधिवेशनाला माझा काही ना काहीतरी संबंध होतो. चिपळूण असेल, नाशिक असेल, उदगीर असेल, पिंपरी चिंचवड असेल, हे असेल, याच्या प्रत्येक अधिवेशनाला मी कुणी ना कोणतरी कपाशीमध्ये आहे. त्याचा अर्थ ते राजकारणासाठी नव्हे, हा एक महाराष्ट्राचा मराठीचा उत्सव आणि तो सगळे मिळून आपण साजरा करूया, इथे राजकारण न आणता हे त्याचं वाटतं सूत्र.